नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक मार्गात अडथळे काय येतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. याआधी तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात की देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले म्हणून आता फारसा देवधर्म करत नाही. हे वाक्य अनेकदा आपण ऐकत असतो, पण यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं. माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो, तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे याच वेळी आयुष्यात काहीतरी विचित्र घटना घडायला लागतात. घरात वादविवाह होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामामध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो आणि उपासना थांबवतो. आणि इथेच आपण चुकतो. खरं तर उपासना सुरू होताच आपल्यात वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते. ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही, कारण ती आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसवून ठेवते. आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप तप यामध्ये इतकी ताकद असते की ती नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही, ती प्रतिकार करते, त्रास देते. याच काळात आपण अधिक सावध आणि धैर्यशील राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्माचा निचरा होतो, पुण्यसंचय सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. त्यामुळे संकट आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका, कारण हीच खरी परीक्षा असते. म्हणून श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, एकदा माझ्या छायेखाली आलो की भीती नाही. आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, पण त्यातूनच चाललात तर शेवटी फुलांचा सडा मिळतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.